नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. गौरी गणपतीच्या सणाचं आगमन होत आहे, त्यासाठी चकल्याची रेसिपी करून पाहू. एका कुकरमध्ये, एका फडक्यामध्ये पाव किलो मैदा किंवा गव्हाचे पीठ, मैदा आणि मुगाची डाळ शिजवून घेतलेली आहे. एका खलबत्त्यामध्ये लसूण, कोथिंबीर, थोडंसं मीठ टाकून बारीक वाटण करून घेतलेले आहे. बघा, आता कुटून बारीक वाटण केलेलं आहे. एक ताट घ्या, ताटामध्ये वाफवलेला मैदा काढून घ्या. एक खिसणी घ्या आणि खिसणीच्या साहाय्याने सगळं खिसून घ्या, म्हणजे ते चाळण्यासाठी सोपं जाईल. एकदम छान आणि खूप बारीक वाटण करून घेतलेले लसूण, मीठ, तीळ, कोथिंबीर टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हळद, लाल तिखट, चकली मसाला मिक्स करून घ्यायचा. नंतर त्याची कणिक मळून घ्यायची. आता एकदम मिक्स करत राहायचं सगळं, की मिश्रण एकजीव झालं पाहिजे. नंतर मग मीठ टाकून घ्यायचं आणि थोडं पाणी टाकायचं. मुगाच्या डाळीचं केलेलं थोडं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे कणिक मळायला एकदम सोपं जातं. बघा, आता मळून झालेलं आहे पीठ. किती छान दिसतंय. अजून तीळ टाकून घ्या. खूप खुसखुशीत लागतात तिळाने. चकल्या करण्यासाठी आता शेवगा रेडी आहे.